ह्याच्या आधी जे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत, जे आम्हाला मानसिक त्रास त्यांनी दिलेला आहे, तो मानसिक त्रासाचा आम्ही पाठपुरावा करून त्याचे कागदपत्र सगळे रितसर घेऊन आणि आत्ताचा हे गुन्हा जे दाखल केलेला आहे त्यांनी ते पूर्णतः खोटा आहे. त्याचं एकही जनसमर्थन आमच्या गावात कुणीच करणार नाही, त्याच्या पाठीमागे कुणीच नाही. पूर्ण गाव आज SP साहेबांच्या भेटीला जायले आणि जे कागदपत्र पाहून त्यांनी त्याची पूर्ण चौकशी करावी. त्यांना जसली चौकशी करायची SP साहेबांना ते चौकशीला सामोरं जायला आम्ही तयार आहेत. त्यांनी सगळ्या गावामध्ये यावं, सगळ्यांची चौकशी करावी. ती ज्या चौकशीतून जे निष्पन्न होईल त्याला आम्ही सामोरं जायला तयार आहेत. काय मागणी करणार आहे तुम्ही? मागणी अशी आहे किंवा हे जे 10 जणांवर केस केलेले आहेत ते पूर्ण केस त्यांनी माघारी घ्यावे. त्यांनी ह्याच्यापेक्षा काहीच नाही, ह्यांना सोडून द्यावं, म्हणजे केस माघारीच घ्यावी ह्याची मागणी करणार आहेत. जे केस आम्ही जे गुन्हा आम्ही केलाच नाही त्या गुन्ह्यामध्ये जर आमची माणसं अडकले असतील तर त्याचे आम्ही सहन कसं करायचं? बरं, आजपासून आम्ही सहन केलं, ते आमच्या माता भगिनींनी सहन केलं त्यांचं, ते आता सहन केलं जाणार नाही. त्यांना SP साहेबांना ते केस माघारी घ्यावं लागते. रजनीकांत अश्रुबा मुंडे. मागणी हेच की आता तिनं जे खोटे आरोप 10 जणांवर टाकलेत ते पण खोटे सगळे, आणि बाकीचे पाठपुरावे आम्ही सगळे तिनं खोट्या केस केलेले त्याचे काढलेले ते पण आम्ही सगळे कागदपुरावे त्यांना देणार आहेत आणि त्यांच्यापासून आम्हाला न्याय मिळावा ही मागणी करणार आहेत आम्ही. आता वंदना गंगाधर तिडके.